जवळच एक विषय आपलं सावित्रीच्या संदर्भात आता आपण काही दिवसापूर्वी मालिकेत आम्ही असल्यापासून आम्ही ठरवलं की पूर्ण कृती करायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक विषय असा की आमचं म्हणणं आहे की स्मारक झालं पाहिजे मराठ्याच्या. चांगली जागा आहे. हो, विषय चांगला आहे. आणि जे तिथं वीसीचा जो वाद चालू होता त्याच्या बाबतीत जे पुरातत्व विभागाने पत्र दिले की वेस न पाडता बांधा म्हणून, तर तिकडे जागा आहे ऑलरेडी रोडवर तिथून 100 फूट आहे फक्त. ऐतिहासिक वारसा बी आहे शहरात, त्याची खुणा बी मिटवली नाही पाहिजे, ते बी काढलं. आपण त्याच्यावरती या ठिकाणी आम्ही अपर जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे साहेब यांची भेट घेतली. 27/9/2022 रोजी आम्ही शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना पत्र दिलं होतं. त्याच्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णकृती पुतळा उभारा, त्या दृष्टीने त्यांनी तिथं ठराव झाला, वर्क ऑर्डर झालेली आहे. आणि जागेच्या बाबतीत जो तेढा निर्माण झाला आहे त्याच्यासाठी आम्ही जिल्हा क्रीडा समिती जी आहे त्याचे अध्यक्ष पालकमंत्री आहेत आणि सगळं कामकाज माननीय जिल्हाधिकारी साहेब पाहतात. तर त्या वाड्या पार्कच्या ठिकाणी मोठी जागा आहे आणि त्या ठिकाणी कचरा कुंडी झालेली आहे. आमचं म्हणणं आहे की उजव्या बाजूला महात्मा गांधींचा पुतळा आहे, त्याच्या पलीकडे लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे, तर या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभा करावा अशी मागणी, त्याच्यासाठी आम्ही जागेची मागणी केलेली आहे. आणि त्या ठिकाणी नुसती पुतळा न उभा करता त्यांना जे अभिप्रेत आहे दोन्ही दाम्पत्यांना की तिथं अभ्यासिका व्हावं, त्या ठिकाणी जो गोरगरीब मुलं आहे तिथे शिक्षण घ्यावं, त्यांनी लायब्ररीचा लाभ घ्यावा, म्हणून आम्ही त्यांना तिथे या ठिकाणी मागणी केलेली आणि ते निश्चितच आमच्या मागणीचा विचार करतील. आम्ही या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या विषयासंदर्भात भेट घेणार आहोत आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट सांगणार आहे. मुळात ही जागा पडलेली आणि पूर्वी महानगरपालिकेचीच होती, पण जिल्हा क्रीडा संकुल समिती झाल्यावर ती जागा आता जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या ताब्यात गेल्यामुळे आम्ही त्यांना आज निवेदन दिले आणि निश्चितच आमच्या मागणीचा विचार होईल. आणि वर्क ऑर्डर दिलेली आहे महानगरपालिकेने, तो पुतळा निश्चितच त्या ठिकाणी दोन्ही पुतळे उभं राहतील आणि लायब्ररीचे काम पण होईल तिथं. जिल्हाधिकाऱ्यांची भेट एका विषयासाठी घेतलेली आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, पूर्णकृती पुतळा व त्याचबरोबर स्मारक याच्यासाठी जागेची मागणी शिवसेनेने या ठिकाणी केलेली आहे. आणि माळ्याच्या लगत असलेल्या वाड्या पार्कच्या कॉर्नरला म्हणजे महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या शेजारचा जो ओपन स्पेस आहे जिथं आता कचराकुंडी व्हायला लागलेली आहे, तर ती जागा एक 15 ते 20 हजार स्क्वेअर फूटची जागा आहे, ती आपण या स्मारकासाठी द्यावी. आपल्याला पुतळ्यांच्या पुढे जाऊन काम करणं, पुतळे लागणं अत्यंत गरजेचं आहे. तिची मागणी आहे नगरकरांची आणि शिवसेनेने ही मागणी सातत्याने लावून धरलेली आहे की सावित्रीबाईंचा पुतळा, पूर्णकृती पुतळा, त्याचबरोबर महात्मा फुलेंचा पुतळा या ठिकाणी व्हावा. आणि त्याच्याबरोबर खरं तर शिक्षणाचं काम पुढे नेण्यात यावं. त्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ऑडिटोरियम झालं पाहिजे, त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र आहे, ग्रंथालय आहे, वाचनालय आहे, अशा विविध मागण्या त्यामध्ये असल्या पाहिजे आणि त्यांचा जीवनपट दिसला पाहिजे. खरं तर त्यांनी जे काम उभं केलं त्याच्यामुळे आज आपण सगळेजण शिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत आणि अशा वेळेस आपण त्यांचा जो विचार आहे तो पुढे नेण्यासाठी आम्ही ही मागणी शिवसेनेच्या वतीने आज त्यांना केलेली आहे. आणि माननीय याच्यानंतर पुढे जाऊन CM साहेब असतील, DCM साहेब असतील, यांना देखील आम्ही याच्यामध्ये पाठपुरावा करणार आहोत आणि त्यांनी बी आज याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची भूमिका उद्याच्या काळात आम्ही घेऊ असं प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे. अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.